नमस्कार मैत्रिणींनो, मी श्रीज आई आपल्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करत आहे. सकाळी पडलेला पाऊस आणि संध्याकाळी पडलेलं असं ऊन बघत मी गॅलरीत उभा होते आणि तुम्हालाही दाखवते की कसं ऊन पडलं आणि सकाळी पडला खूप पाऊस. त्यानंतर मी आले किचनमध्ये. जे आपण आज बनवणार आहोत होममेड तेल, जे आपण केसांसाठी आणि आपल्या डोळ्यांसाठी यूज करणार आहोत. तर तेल गरम झालं आहे का नाही मी ते आधी चेक करत होते. आणि हे साधं कोकोनट ऑइल आहे, जे आपल्या प्रत्येकाच्या घरात असतं, तेच तुम्ही आता यूज करायचं आहे. तर ते तेल मी गरम झाल्यावरच आपल्याला ते साहित्य त्याच्यात ॲड करायचे. तेल गरम झाल्यानंतर मी ह्याच्यात 2 चम्मच मेथी ॲड केली आहे. या प्रमाणात आपल्याला तेल गरम करायचं आहे की जेणेकरून आपण जे साहित्य टाकतो ते लगेच त्याच्यात तळले गेले पाहिजे. म्हणून आधी मी मेथी टाकली, जी अशा प्रकारे तळली जात आहे. आणि हे सगळं साहित्य टाकत असताना गॅस कमी आचेवर चालू ठेवा. मेथी पूर्ण लाल झाल्यानंतर मी त्याच्यात 2 चम्मच काळी तीळ ॲड केली. बघा अशा प्रकारे तीळ पण पूर्ण तळली जाते आणि पूर्ण हे कमी आचेवर गॅस चालूच ठेवायचा आपल्याला सगळे साहित्य टाकेपर्यंत. नंतर मी ॲड केला जो आपल्या प्रत्येकाच्या फ्रीजमध्ये अवेलेबल असतो, तो कढीपत्ता. आणि तुम्ही हे बघू शकता की माझं काय फजिती चालू होती शूट करताना, कारण मला अंदाजा नव्हता की त्याला ते कढीपत्ता टाकल्यानंतर तेल उडणारच. तर माझ्या हातात होता मोबाईल आणि ते नंतर समजलं की अरे हे मोबाईलवर पण उडू शकतं. कारण की माझा हा पहिला अनुभव होता की मोबाईल किंवा कॅमेरा पकडून मी काहीतरी शूट करत होते आणि त्यात हे असं झालेलं. खरंच खूप अवघड असतं मोबाईल पकडून सगळं काम करणं. आणि आपण कॅमेरा मागे खूप मेहनत करतो, खूप काम करतो, पण ते दाखवणं, ते आपल्याला तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे खरंच खूप अवघड असतं. अशा प्रकारे तेल उकळत होतं आणि पूर्ण कढीपत्ता असा कडक होईपर्यंत किंवा मेथीचा कलर अजून डार्क लाल होईपर्यंत तुम्ही तेल उकळू घ्या आणि नंतर ते तुम्ही अशा प्रकारे गाळून घ्या. तुम्ही बघू शकता कढीपत्ता पण पूर्ण असा कडक झालेला आणि तेलाचा कलरही चेंज झाला होता. जो आपण पहिल्या साधं कोकोनट ऑइल घेतलेलं आणि आत्ता आपण जे बनवलं आहे त्याच्यातही कलर चेंज झाला. तुम्हाला डिफरन्स दिसतच असेल. मी अशा प्रकारे गाळून घेतलं. बघा मी 1 वाटी तेल घेतलेलं, तर 1 वाटी तेलामध्ये तुम्ही अर्धा इंच कमी होईल इतकं तरी तेल उकळून घ्या की जेणेकरून आपण जे साहित्य टाकले आहे तर त्याचे जे ते साहित्यांमधले जे सत्व असतील ते आपल्या तेलात उतरले गेले पाहिजे. त्या पद्धतीने तुम्ही तेलाला उकळून घ्या. तुम्ही बघू शकता त्याचा कलरही चेंज झाला आहे तेलाचा. आणि जे 1 वाटी तेल होतं ते अर्ध्या वाटीच्या थोडंसं वरती आहे इतकं तेल मी उकळून घेतलं होतं. आणि नंतर श्री उठली झोपेतून, कारण की श्री झोपली होती दुपारची. त्यानंतर मी हे शूट करत होते. श्री उठल्यानंतर मी चला म्हटलं आता हिच्या डोक्याला तेल लावून घेऊ लगेच. मी अशा प्रकारे ते तेल बॉटलमध्ये भरून ठेवते. ती जे 8 दिवस किंवा 15 दिवस मला पुरेल त्या हिशोबाने मी तेल बनवते. आणि ती उठल्यानंतर मी तिच्या डोक्याला केसांना तेल लावते. आणि पूर्ण स्प्रे करून घ्यायचं तुम्ही सगळ्या केसांवर किंवा केसांच्या मुळाशी स्प्रे करायला हवा, जेणेकरून त्याचा फायदा आपण ज्याच्यासाठी वापरतो त्यासाठी होईल. मी अशा प्रकारे सगळ्या केसांवर किंवा तिच्या केसांच्या मुळाशी, जे आपण म्हणतो ना की एकदम केसांच्या खालच्या स्टेपला ते तेल लावलं गेलं पाहिजे. आधी पूर्ण केसांवर स्प्रे करते. आता तुम्ही म्हणत असाल की या तेलाचा डोळ्यांना कसा फायदा आहे, तर बघा आपण आपलं डोकं दुखत असेल किंवा आपले डोळे दुखत असतील तर आपण सहजच घरी आपल्या घरात वयस्कर आजी किंवा बाबा असतील तर आपण सहज म्हटलो की आज माझे डोळे खूप दुखत आहे किंवा आग मारत आहे किंवा काय होतं आहे, तर लगेच ते आपल्याला सांगतात चल मी तुझ्या डोक्याला तेल लावून देतो. कारण तेल डोक्याला किंवा आपल्या केसांना तेल लावल्यानंतर आपल्या डोळ्यांना जो थंडावा येतो, जो गारवा येतो ना, तो आपणही अनुभवला आहे, तुम्हीही अनुभवला असेल, मीही अनुभवते. तर खरंच हे साहित्य किंवा आपण केसांना जे तेल लावतो ते आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचतं आणि आपल्या डोळ्यांनाही त्याचा आराम भेटतो. तर तुम्ही बघू शकता इथे श्रीची मस्ती चालू होती, कारण तिने पहिल्यांदाच हा ट्रायपॅडवर मोबाईल वगैरे शूट असं करतो असं पहिल्यांदाच बघितलं होतं. तिचं असं म्हणणं होतं की मलाही कॅमेरामध्ये बघायचं आहे, मलाही कॅमेरामध्ये बघून माझं काम करू दे, तू नको मॉलिश करू, मी माझ्या पद्धतीने मॉलिश करते, हे असं तिचं काहीतरी चालू होतं. मुलांना आपल्या घरात असं काहीतरी नवीन वस्तू दिसली की त्यांचं असं म्हणणं असतं की आधी मला यूज करू द्या. मग त्या पद्धतीने तिचं मध्ये मध्ये चालू होतं की मला कॅमेऱ्यात बघू दे, तू काय करते, मी कशी दिसते. आणि मी तिच्या केसांना पूर्ण तेल लावून घेतल्यानंतर
तिचे केस आता अशा आंबडा बांधते. चला, मी सांगत होते की डोळ्यांना त्याचा कसा फायदा आहे, कारण त्यात आपण कढीपत्ता ॲड केला आहे, मेथी ॲड केली आहे, जी आपल्या डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. आणि आता आपण बघतोच की आपले मुलं ऑन स्क्रीन जास्त असतात, म्हणजे थोडंसं टी व्ही बघणं असेल किंवा मोबाईल बघणं असेल, तर आत्ताच आपण त्यांच्या डोळ्यांची काळजी घेतली की वयाचे 3 किंवा 4 वर्षीय असतानाच त्यांच्या डोळ्यांची काळजी घेतली, तर जे 8व्या किंवा 9व्या वर्षी मुलांना चष्मा लागतोय तो लागणार नाही. म्हणून आपण आधीच त्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी, जेणेकरून आपल्या मुलांना भविष्यात त्याचा काही प्रॉब्लेम नाही होणार. म्हणून हे जे तेल आहे ते आपल्या केसांसाठी प्लस आपल्या डोळ्यांसाठीही उपयुक्त आहे. म्हणून तुम्ही नक्की ट्राय करा असं तेल. आणि हे बघा, आता मी तिचा आंबडा पाडला आहे, जेणेकरून रात्रीपर्यंत असेच राहतील तिचे केस आणि गुंता होणार नाही, ती सोडणार नाही. आता मी तुम्हाला दाखवते की श्री काय करत होती तिच्या व्हिडिओ शूटसाठी. मैत्रिणींनो, हा आमचा पहिलाच व्लॉग होता जो आम्ही कॅमेऱ्यासमोर येऊन शूट केला होता. तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.